माझ्या हातातलं हे पात्र भरलेलं आहे धोंड्यांनी. तर धोंडा काय असतो मी दाखवते. हे बघा, हे असं असतं, यामध्ये पुरण भरलेलं असतं आणि त्या पुरणामध्ये कॉईन असतो, दगड असतो. तो दगडाला धोंडा म्हणतात. सो तो दगड असतो, धन असतं बारीक बारीक आणि भरपूर ज्याला जे जे टाकायचं असतं ते त्यात टाकतात. मीठ पण असतं आणि हे सगळं ना असं गोल गोल पुरणाचं तयार केलेलं असतं. सो त्याला धोंडे म्हणतात. आता माझ्याकडे 11 धोंडे, 12 होते पण आमच्या वहिनीने एक काढून घेतलाय त्यांच्या ताटात. सो हे 12 धोंडे बनवलेले आणि ह्या अधिक महिन्यात यांचं खूप महत्व असतं. कारण अधिक महिना हा ज्याला पुरुषोत्तम मास असंही म्हणतात. विष्णूचा आवडता महिना म्हणजे याला 13वा महिना म्हणून सुद्धा, जे 12 महिने असतात त्यातला हा अधिक महिना हा 3 वर्षांनंतर येतो, त्याला 13वा महिना म्हणून सुद्धा मोजलं जातं. आणि यामध्ये तुम्ही जितकं पुण्य करताना ते अधिक अधिक होत जातं, म्हणून त्याला अधिक महिना असं म्हणतात. आणि यामध्ये जावयाला आणि लेकीला खूप जास्त म्हणजे त्यांची जितकी सेवा केली जाते ती माहेरी येऊन, तितकं ते त्यांचं पुण्याचं जे काम असतं ते अधिक होऊन जातं. सो लेक आणि जावई हे विष्णू आणि लक्ष्मीच्या रूपात आपल्या घरी येतात, म्हणून त्यांना बोलवलं जातं. सो आमच्याकडे आता आमच्या माहेर वाशिणी आलेल्या आहेत. माझ्या 2 आत्या आहेत, आत्याची मुलगी आहे पूजा, माझी मावशी पण आहे, माझी आई पण आहे आणि हे धोंडे आहेत माझ्याकडे. आता हे धोंडे प्रत्येकाला मिळणार आणि आपण बघूयात कोणाला काय येतंय. आता मी माझा धोंडा जो आहे ना मी काढून घेते. मी माझा काढून घेतला. मम्मीला पुरण आलं, सोनूला काय सोनूला धोंडा आला, जावयाला धोंडा आला. हा याचा लग्न झालाय, पहिला धोंडा आहे. आत्यांना पण धोंडा आलेला आहे, सोनूला धोंडा आलेला आहे, मम्मीला धन आले. तुला काय आपला शिल्पाला पुरण आला. आता तुम्हाला पुरण झालं का? आत्यांना धोंडा आलं, याला धोंडा आला. तुला काय आलं पूजा? मी पण नाही लागत आहे, खाल्ला असेल. मिठाचा आहे, पैसे. मला काय पैसे कोणाला आले? मला पैसे आले. मला पैसे आले म्हणजे या वर्षी माझ्याकडे पैसे पैसे येईल ना असं म्हटलं जातं. काही येत नाही ते. सेलिब्रेट झालेला आहे. आपण बाकीचा जो वाण द्यायचा धोंडा असतो तो नंतर बघूयात काय असतो. बाय. माझा दगड आला काय?